नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील धाडोशी परिसरात धक्कादायक घटना। अहिल्यानगर येथील 10 महिला भाविक ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत असताना दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी कोयता आणि चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले होते। या घटनेमुळे महिला भाविक इतक्या भयभीत झाल्या होत्या की घोटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन त्या तातडीने आपल्या गावी रवाना झाल्या। घटनेचे गांभीर्य ओळखून घोटी पोलिसांनी तक्रारदार महिलांशी संपर्क साधून धाडोशी परिसरात मोठे सर्च ऑपरेशन राबवले। काल उशिरा पोलिसांनी या प्रकरणी 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून या सर्व आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले होते। सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या टोळीने अजून किती भाविकांना लुटले आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत। त्र्यंबकेश्वर परिसरात दर्शनासाठी किंवा प्रदक्षिणा घालण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी सतर्क राहावे आणि अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।